इथं आलेली आहे। तर आजच्या माझ्या तुमचा किशोरी मेळावा घेण्यामागचा उद्देश हा आहे की मासिक पाळीबद्दल जनजागृती करणं। मासिक पाळी म्हटलं की कसं होतं की उघडपणे बोलायला मुली लाजतात, संकोच वाटतो त्यांना। पण आज जर समाजामध्ये बघितलं आपण तर अगदी गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा मग खूप पाळीबद्दल अनेक समज गैरसमज मुलींच्या मनात असतात, बरोबर। तर इथं अगदी मोकळेपणाने तुम्ही माझ्याशी चर्चा केली तरी चालणार आहे। घरी आपण बघा आईला आपली मैत्रीण समजतो, मोठ्या बहिणीला मैत्रीण समजतो, शाळेतल्या शिक्षिका आपल्या मैत्रिणीप्रमाणे असतात। तर या मासिक पाळीविषयी मी अगदी थोडक्यात चर्चा करायला इथं तुमच्याशी आलेली आहे। तर सगळ्यात आधी एकदम रिलॅक्स व्हा तुम्ही। तर मी मिशन रेड डॉट असा एक प्रोजेक्ट राबवतीये आणि त्या संदर्भात मला असे वेगवेगळ्या शाळांवरचे मेळावे दाखवायचे आणि इनामदार सरांशी बोलणं झालं, ते म्हणाले की आमच्या शाळेत आमच्या मुलींविषयी थोडंसं बोला, त्यामुळे मी आज इथे आलेली आहे। तर सगळ्यात आधी मला कुठली शिक्षकांना समजता तुमची मैत्रीण समजा। तर तुम्हाला माहितीच आहे की मासिक पाळी किशोरी म्हणजे काय, तर हे आधी समजून घेऊया। मी किशोरी असं नाव काय टाकलं, ज्या लहान मुली असतात 1ली ते 5वीच्या मुली, आपण अगदी जन्माला आलेल्या मुलीपासून ते 12 वर्षांच्या मुली येतात बालिका म्हणून। बालिका दिन आपण साजरा करतो, बरोबर, त्यांना आपण बालिका म्हणतो। पण ज्या टीनेजर्स असतात 13 वर्ष वयाच्या मुलीपासून म्हणजे का 13 to 19, तर त्या मुलींना आपण किशोरी असं म्हणतो। तर त्या किशोरींना जेव्हा तुम्ही अगदी 6वी 7वी 8वीला जाता त्यावेळी मुलींना मासिक पाळी यायला सुरुवात होते, बरोबर। हल्ली ते प्रमाण थोडंसं अलीकडे आलेलं आहे बघा। त्या दिवशी बातमी बघितली टीव्हीला, तर अगदी 4थी 5वीच्या मुलींना सुद्धा मासिक पाळीचा त्रास होऊ लागलेला आहे। मग हे वय एवढं अलीकडे येण्यामागचं कारण काय, तर हल्ली ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण वाढलेलं आहे। ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तुम्हाला कोणाला सांगता येईल का ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? आपण सायन्समध्ये शिकतोय हे। कशाला म्हणतो आपण ग्लोबल वॉर्मिंग? तर बघा, पृथ्वीच्या भोवती जो ओझोनचा थर आहे की नाही, तो सूर्याच्या उष्णतेमुळं अतिनील किरणांमुळे ओझोनचा थर जो आहे तो थोडासा विरळ व्हायला लागलेला आहे आणि सूर्यापासून येणारी जी अतिनील किरण आहे ती डायरेक्टली आपल्या पृथ्वीवर यायला लागली। तापमान प्रचंड वाढायला लागलेलं आहे आणि त्याचा कळत नकळत परिणाम हा मुलींच्या शरीरावर व्हायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळं मासिक पाळी अलीकडे येण्याची म्हणजे वय अगदी कमी वयात येण्याचं प्रमुख कारण ते मानलं जातं। तर ही सगळी कारणं मी एका कवितेमध्ये विषय हा मांडलेला आहे। तर ही कविता तुमच्या समोर सादर करते। ती कविता जरी फक्त ऐकली तरी तुम्हाला इतर कुठलाही शंका राहणार नाहीये। तर कवितेचं शीर्षकच आहे चल सखे तयार हो आता तुझी पाळी, जो की आपल्या त्याचा विषय आहे आजच्या किशोरी मेळाव्याचा। तर कविता अशी आहे, दर महिन्याला कधी वेळेवर तर कधी येते अवेळी, दर महिन्याला कधी वेळेवर तर कधी येते अवेळी, अहो कोण म्हणून काय विचारता ही तर सर्व सख्यांची पाळी। ही भेटायला आल्यावर कंबर दुखी, पोट दुखी, छळछळ छळते, मुलगी वयात आली हे हिच्यामुळेच तर कळते। इथं जाऊ नको, तिथं हात लावू नको, इथं जाऊ नको, तिथं हात लावू नको, देवघरातला प्रवेश सुद्धा म्हणा निषिद्ध, खरंच पाळीमुळे स्त्री होते का हो इतकी अशुद्ध। लोणचे मसाले माझ्या हात लावण्याने कसे नाचते, लोणचे मसाले माझ्या हात लावण्याने कसे नाचते, पाळी आली हे सांगायला सखे तुला लाजदाग वाटते। जुन्या रूढी विटाळाची कर आता होळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी। मासिक पाळी म्हणजे शाप नाही, मासिक पाळी म्हणजे पाप नाही, मासिक पाळी म्हणजे शाप नाही, मासिक पाळी म्हणजे पाप नाही, मासिक पाळी हे निसर्गाने स्त्रीला दिलेलं मातृत्वाचं वरदान आहे। ते 4 दिवस म्हणजे समस्त स्त्री जातीचा सन्मान आहे। हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे 11व्या 12व्या वर्षीच भेटायला येते, हल्ली ग्लोबल वॉर्मिंगमुळे 11व्या 12व्या वर्षीच भेटायला येते, 40 नंतर मुलदे निघूनही जाते। त्या दिवसात चौरस आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि आरामाची घे तू गोळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी। सखे जमाना बदललाय तुलाही बदलायला हवं, सखे जमाना बदललाय तुलाही बदलायला हवं, आई आजी बरोबरच मुलीलाही सॅनिटरी पॅडचं महत्त्व पटवून द्यायला हवं। होते चिडचिड होतात मूड स्विंग, सर्व काही मान्य आहे, पण एवढं सगळं असूनही संसाराचा भार पेलणारी नारी तू धन्य आहे, नारी तू धन्य आहे। नको करूस लाल रंगाचा तिटकारा, नको समजूस तिला भार, कर तिच्याशी मैत्री घेऊन सकारात्मक विचार। चला तर मग वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून
देत एकमेकींना टाळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी, चल सखे तयार हो आता तुझी पाळी. तर बघा ह्या एका कवितेमधूनच येणाऱ्या समस्या, कशी आपली चिडचिड होते किंवा घरी बऱ्याच आपण ग्रामीण भागात राहतो, बऱ्याच जणांच्या घरात असते हो की नाही, म्हणजे इथं जाऊ नको तिथं जाऊ नको, ह्याला हात लावू नको त्याला हात लावू नको. तर ह्या सगळ्या रूढी वितळाला वाटत आहेत. त्याच्या मागचं आपण वैज्ञानिक कारण जाणून घेतलं पाहिजे. आणि आपण तुम्ही सगळ्याजणी बऱ्यापैकी समजूतदार आहात, म्हणजे नाही का 8वी 9वीच्या मुली बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्यांना हे नेमकं काय आहे ते माहिती आहे, बरोबर. तुम्ही काही अडचण असेल तर तुमच्या शिक्षिकांशी शाळेत चर्चा करू शकता किंवा मग आपल्या आईशी आपण ह्या सगळ्या विषयावर बोलतो. पण उघडपणे सगळ्यांसमोर बोलायला आपण ह्या विषयावर लाजतो. तर तसं कुठल्याही मनामध्ये संकोच भाव न ठेवता आपल्याला कुठली अडचण असेल, कारण हा विषय इतका गंभीर होत चाललेला आहे, ही समस्या आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि गर्भाशयाचं कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण हे आहे की मासिक पाळीमध्ये न ठेवली जाणारी स्वच्छता. तर तुम्हाला या विषयावर काही शंका